महामार्गाच्या भरवीर ते इगतपुरी या टप्प्याच्या लोकार्पणाचा मुहूर्त ठरलेला आहे। आज हा टप्पा वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे। त्याची तयारी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने पूर्ण केली आहे आणि त्यामुळे समृद्धी महामार्गाने नागपूर येथून आलेल्या वाहनांना थेट इगतपुरीपर्यंत पोहोचणे शक्य होणार आहे। समृद्धी महामार्ग 701 किलोमीटर लांबीचा असून त्यातील नागपूर ते शिर्डी हा 520 किलोमीटरचा पहिला टप्पा डिसेंबर 2022 मध्ये सुरू करण्यात आला होता। MSRDC कडून भरवीर ते इगतपुरी दरम्यानच्या 23 किलोमीटरच्या मार्गाची कामे पूर्ण झाली असून आजपासून सुरू केला जातोय आणि त्यामुळे हा रस्ता सुरू झाल्यानंतर नागपूरहून निघालेल्या वाहनांना विना अडथळा द्रुतगती महामार्गाने मुंबईच्या वेशीपर्यंत पोहोचता येणार आहे। तर समृद्धीवरचा हा प्रवास कसा असेल तो आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। समृद्धी महामार्ग 701 किलोमीटर लांबीचा आहे। नागपूर ते शिर्डी 520 किलोमीटरचा हा पहिला टप्पा असणार आहे। शिर्डी ते भरवीर दुसरा टप्पा, भरवीर ते इगतपुरी 23 किलोमीटरचं काम इथे पूर्ण झालेलं आहे। तर उर्वरित मार्ग हा जुलैपर्यंत सेवेमध्ये येणार आहे। सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचं आज लोकार्पण होत आहे। थोड्याच वेळामध्ये दादा भुसेंच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। मी आता भरवीर या ठिकाणी आहे। घोटी जवळच्या भरवीर मध्ये हा जो मार्ग आहे हा थांबलेला होता। आपण आता जे बॅरिकेड्स बघतोय हे इथपर्यंतच प्रवास नागरिकांना करता येत होता। 11 डिसेंबर 2022 साली पंतप्रधानांच्या हस्ते नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण झालेलं होतं। त्यानंतर दुसरा टप्पा जो आहे 80 किलोमीटरचा त्याचं लोकार्पण झालेलं होतं आणि भरवीर पर्यंत वाहन चालकांना येता येत होतं। आज मात्र आता पुन्हा मुंबईच्या जवळ आणखी पोहोचता येणार आहे। 25 किलोमीटरचा जो मार्ग आहे भरवीर ते इगतपुरी अशा मार्गाचं लोकार्पण आज मंत्री दादा भुसेंच्या हस्ते होत आहे। साधारण 11 वाजता दादा भुसेंच्या हस्ते इगतपुरी जो टोल नाका आहे या ठिकाणावर लोकार्पण केलं जाणार आहे। हे अतिशय वेगानं आता मुंबईकडे नागरिकांना पोहोचता येणार आहे। नागपूर ते मुंबई आता अंतर अगदी जवळ झालेलं आहे। जवळपास 650 किलोमीटर मार्ग जो आहे तो तयार करण्यात आलेला आहे आणि पुढचा जो राहिलेला टप्पा आहे साधारण ऑगस्ट 2024 पर्यंत तो देखील पूर्ण होणार असल्यानं नागपूर ते मुंबई आता जलद गतीनं पोहोचणं शक्य होणार आहे। हरीश दिमोटे, न्यूज 18 लोक।